हॅलो फ्रेंड्स, मी तृप्ती आणि आज मी माझ्याकडे डाळ भाजी आणि भात बनवला आहे. डाळ भाजी, दाल फ्राय आणि भात तुम्ही नेहमी खाल्ला असेल, पण हे नक्की ट्राय करून बघा. खूप यम्मी, खूप टेस्टी लागतं. तर आपण सर्वात पहिले 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळ घेतलेली आहे. ते कुकरमध्ये लावायची. त्या अगोदर त्याला छान स्वच्छ असं वॉश करायचं 2 पाण्याने आणि पाणी घालायचं. नंतर जे पालक आहे त्याला कट करून घ्यायचं, वॉश करायचं, कट करायचं, छान बारीक बारीक कट करून घ्यायचं आणि त्याला डाळमध्ये टाकायचं. आपण जे डाळ धुवून घेतलेली आहे त्यामध्ये ती स्वच्छ धुतलेली पालक टाकायची आणि या दोघांचं मिश्रण करायचं. तुम्ही यामध्ये शेंगदाणे, टोमॅटो पण टाकू शकता, पण मला नाही आवडत त्यामुळे मी नाही टाकले. आणि नंतर मग जी डाळ भाजी आहे, जी डाळ आणि पालक आहे, ॲक्च्युली डाळ भाजी व्हायची आहे, डाळ आणि पालक कुकरमध्ये लावायची आणि त्यासोबत मी भात पण लावलेला आहे. त्याला मीठ घालायचं आणि भात लावायचा. त्यानंतर मग जी मिरची आहे ती घ्यायची, कस्तुरी मेथी, त्यानंतर कढीपत्ता आहे, नंतर हे सगळे मसाले आहेत जे आपण यामध्ये टाकणार आहे. लसूण जिऱ्याचा पेस्ट आणि टोमॅटो, एक मीडियम साईजचा टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे. या सगळ्यांना आपल्याला मसाल्यासाठी यूज करायचं आहे. आणि नंतर मग सुखे मसाले, जसं की खूप कमी घ्यायचं, 1 चम्मच तिखट घ्यायचं, त्यामध्ये घालायसाठी 1 चम्मच मीठ घ्यायचं आणि 1 चम्मच हळदी पावडर हे घ्यायचं. हे झालं की यामध्ये 2 चम्मच सांबार मसाला टाकायचा. सांबार मसाले खूप जास्त टेस्ट येते, त्याला खूप यमी वाटतं ते. मग इकडे शिट्ट्या होत आहे माझ्या कुकरच्या आणि मग मी त्या गॅस ऑफ केली आहे आणि इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान छान वाफ येतपर्यंत गरम होऊ द्यायचं, तरच आपला तडका खूप छान बसतो. त्यामुळे नंतर मग एक्स्ट्रा तडका देण्याची गरज नाही राहत. पहिले छान गरम तेलामध्ये, एकदम गरम तेलामध्ये हे टाकायचे, जिरं टाकायचं. जिऱ्याने जसं झालं तडतडलं की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकला की लगेच कस्तुरी मेथी टाकायची. कस्तुरी मेथी ऑप्शनल आहे, पण छान यम्मी टेस्ट येते त्याने. कस्तुरी मेथी टाकायची आणि छान त्याला मिरची टाकायची. या चौघांचा छान असा तडका बसू द्यायचा आणि त्याला मिक्स करून घ्यायचं. थोडंसं काळपट येते, पण ते टेस्ट त्याची खूप छान वाटते, यमी वाटते ते. त्यामुळे हे जसं झालं की यामध्ये कांदा टाकायचा. कांद्याला स्टेअर करायचं छान, भाजून गोल्डन ब्राऊन होतपर्यंत स्टेअर करायचं त्याला, म्हणजे छान त्याचा कचरटपणा निघून जातो कांद्याचा. आणि त्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करायचं लसूण जिऱ्याची पेस्ट. लसूण जिऱ्याची पेस्ट टाकायची आणि मी त्यानंतर त्याला फिरवायचं आणि छान शिजू द्यायचं. शिजल्याने लसणातला कच्चाटपणा निघून जातो. छान फिरवायचं त्याला आणि त्यामध्ये नंतर आपण ॲड करायचं 2 चम्मच धने पावडर. त्यात धना पावडर ॲड करायचा आणि त्याला पण फिरवून घ्यायचं आणि छान शिजू द्यायचं या मसाल्याला. जोपर्यंत आपला कांदा शिजत नाही तोपर्यंत त्याला फिरवायचं. नंतर जे कांदा शिजला की आपले सुखे मसाले टाकायचे, त्यामध्ये जे आपण काढून घेतलेले होते ते सुखे मसाले टाकायचे. आणि ते सुखे मसाले झाले की त्याला थोडंसं भाजायचं, खूप नाही, तर मसाले जळतात. नंतर त्यामध्ये लगेच आपण टोमॅटो टाकायचे. टोमॅटो टाकले की मसाले छान शिजू द्यायचं. टोमॅटो आणि मसाले यांना दोघांना पण छान शिजू द्यायचं आणि ऑइल सुटू द्यायचं. तुम्ही बघू शकता छान शिजलेलं आहे, पण मी त्याला 2 मिनिट झाकून शिजवते. त्यानंतर ते काढून घ्यायचं. बघा, ऑइल सेपरेट झालेलं आहे छान आणि तो मसाला आपला रेडी झालेला आहे. मग आता यामध्ये जे आपण डाळ आणि पालक सोबत शिजवलेलं आहे ते कुकरमध्ये काढलेलं आहे. कुकर थंड होऊ दिलं, त्यानंतर ते काढलं आणि त्यामध्ये दोन्ही याला मिक्स करून घ्यायचं छान. मी रवीने मिक्स करते, ते एकजीव होते. नाही केलं तरी चालेल, बट मला असंच आवडते. टेस्ट छान येते आणि ते छान मिक्स झालेलं. तुरीची डाळ आहे ती. नंतर हे तुरीची डाळ आणि पालक मिक्स केलेलं आपण यामध्ये टाकायचं. स्पीड जास्त करायची थोडी आणि टाकायचं. त्याने एक अशी फोडणी बनते छान, म्हणजे जे तडका होतो तो होतो. आणि नंतर मग ते पूर्ण टाकून घ्यायचं त्यामध्ये आणि त्याला मिक्स करायचं. मिक्स झालं की नंतर त्यामध्ये आपण
काही प्रमाणात आपल्याला पाणी ॲड करावं लागेल त्यामध्ये. बघा ते की छान खदखद शिजत आहे आणि नंतर त्यामध्ये छान फिरवून झालं की त्यामध्ये पाणी ॲड करायचं. साधारणतः 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे मी. आपण आपल्या कन्सिस्टन्सीनुसार ॲड करू शकतो. मला ही कन्सिस्टन्सी आवडते. आपण जर जास्त घट्ट आवडत असेल तर कमी पाणी ॲड करायचं. पण जर आपल्याला भातासोबत खायचं आहे तर हीच कन्सिस्टन्सी हवी असते. त्यामुळे मी या पद्धतीने पाणी ॲड केलेलं आहे आणि नंतर त्याला छान उकळी येऊ द्यायची. छान शिजू द्यायचं 5 मिनिट वगैरे. छान उकळी येते 5 मिनिटांनी त्याला. तसं ते ऑलरेडी शिजलेलं राहते, पण तरी छान उकळी येऊ द्यायची. त्या मसाल्यांसोबत त्याला मिक्स होऊ द्यायचं. नंतर मग ते आपण त्यामध्ये सांबार टाकायचा, म्हणजे कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं छान. मिक्स केलं की नंतर गॅस ऑफ करायची आणि त्याला जो आपण कुकरमध्ये भात लावलेला होता तो घ्यायचा आणि त्याला भातासोबत सर्व करायचं. खूप यम्मी वाटतं, खूप जास्त यम्मी वाटतं. डाळ भाजी आणि भात खूप टेस्टी होतं. तर तुम्ही त्याला छान गरमागरम सर्व करा आणि खा मग. करून बघा, खूप टेस्टी वाटतं. तुम्हाला नक्की आवडेल त्याची टेस्ट. आणि बस त्यामध्ये एक साजूक तूप टाकायचं. साजूक तूप टाकलं की ते खूप यम्मी बनतं. नक्की ट्राय करा. चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला बाय. थँक्यू.